वळूया पुढील बातमीकडे। एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवलं। मुंबईच्या पवईतील ही धक्कादायक घटना आहे। स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। डांबून ठेवलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। 15 ते 20 मुलं ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आहे। रोहित आर्य असं मुलांना डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। पवईतील एका स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं होतं। तरी धक्कादायक बातमी समोर येते आहे। संबंधित व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर येते आहे। स्टुडिओमध्ये त्याने या सर्व मुलांना ओलीस ठेवलं होतं। रोहित आर्य असं मुलांना डांबून ठेवलेल्या व्यक्तीचं नाव आहे। 15 ते 20 मुलांना त्याने डांबून ठेवलं होतं। दरम्यान पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली। आता या सर्व मुलांना सुखरूप इथून सुटका केलेली आहे। तसंच मानसिक रुग्ण असलेल्या आर्य याला सुद्धा ताब्यात घेतलं आहे। अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, अत्यंत धक्कादायक बातमी ही मुंबईतल्या मध्यवर्ती भागात पवईत घडली आहे। अगदी बरोबर आहे। एक मानसिक रुग्ण आहे ज्याने जे आहेत या मुलांना जे आहे ते डांबून ठेवलेलं आहे। त्याची पोलिसांकडे काही डिमांड आहे। त्याचं असं म्हणणं आहे की मी सुसाईड करण्याचा प्रयत्न करणार होतो, म्हणजे सुसाईडच करणार होतो, मात्र मला पोलिसांना काही प्रश्न विचारायचे आहेत, मला पोलिसांना विचारायचं आहे, मला प्रशासनाला विचारायचं आहे आणि त्यामुळे जे आहे तर मी हा एक प्लॅन माझा सुसाईडचा रद्द करून मी या मुलांना डांबून ठेवलं। मला जर माझ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे मिळतील तर मी या मुलांना नक्कीच सोडेन, असं त्या मानसिक रुग्णाचं ज्योत्स्ना, तुम्ही म्हणणं अशाच जोडेल आहे। राहा। मी तुमच्याकडे पुन्हा येतो। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला था, करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। मैं रोहित। सुसाइड तर डांबून ठेवलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या पवईमधील ही धक्कादायक घटना आहे। एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवलं होतं। मुंबईच्या पवईतील हा धक्कादायक प्रकार आहे। संबंधित व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। आपण त्याची प्रतिक्रिया सुद्धा आता बघितलेली आहे। मला काही सवाल विचारायचे आहेत असं त्याने म्हटलेलं आहे आणि त्यासाठी त्याने या 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवलं होतं। पुन्हा एकदा जाऊया ज्योत्स्नाकडे। ज्योत्स्ना, या मानसिक रुग्णाला काही सवाल विचारायचे आहेत, काय नेमके त्याचे सवाल आहेत आणि आता या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली आहे? अगदी बरोबर आहे की आपण बघतोय की हा मानसिक रुग्ण जो आहे त्यानेच हा स्वतःचा मोबाईलवरती व्हिडिओ बनवून जो आहे तो व्हायरल केलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की एक सामान्य लोकांना जे आहे ते त्रास होणारा असा एक प्रश्न जो आहे तो मला प्रशासनाला विचारायचा आहे। मला कोणालाही हार्म म्हणजे कोणालाही त्रास द्यायचा नाहीये, पण जर मला माझी उत्तरं मिळाली नाहीत तर मात्र मी या मुलांना घेऊन आत्महत्या करेन, असं त्याने जे आहे ते इशारा दिला होता, तशी एक धमकी दिली होती। मात्र पोलिसांनी वेळीच सजगता दाखवून, सतर्कता दाखवून जे आहे ते या मुलांची आता सुटका केलेली आहे आणि जो व्हिडिओ जो बनवणारा जो व्हायरल मानसिक रुग्ण आहे आरोपी, त्याला सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र याने हा प्रकार का केला या संदर्भात आता पोलिसांची चौकशी सुरू आहे। मात्र जगदीश, आपण बघतो की त्या व्हिडिओमध्ये तो माणूस स्वतः म्हणतोय की मी एकटा नाहीये, माझ्यासोबत आणखीन काही लोक आहेत। याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं केली जाते की हा जो दावा करणारा माणूस जो आहे तो म्हणण्याप्रमाणे की आणखीन अशी काही माणसं याच्या टीम मध्ये आहेत का
आणखीन असं काही मोठी कॉन्स्पिरसी हे करत आहेत का, या प्रकारची चौकशी केली जाते. कारण जर असे प्रकार घडत असतील तर मात्र लोकांना, सामान्य लोकांना जो आहे त्याचा खूप त्रास होऊ शकतो. आणि हा मानसिक रुग्ण असल्यामुळे आणि एकूणच त्याची पार्श्वभूमी अद्याप जी आहे ती पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे जर अशा संपूर्ण प्रकारामध्ये जर कुठल्या सामान्य निष्पाप व्यक्तीला जर काही त्रास झाला तर त्याचा मात्र जबाबदार कोण राहील, हे उत्तर देणं सुद्धा पोलिसांना आणि प्रशासनाला कठीण राहील. कारण एक नॉर्मल दिसणारा माणूस जो आहे त्याने अचानकपणे काही मुलांना जे आहे ओलीस ठेवलं, त्यांना डांबून ठेवलं आणि तो स्वतः व्हिडिओ व्हायरल करून पाठवतोय. याचाच अर्थ ही खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे. एका माणसाच्या सहज त्याच्या मानसिक रुग्णामुळे त्याने हा पाऊल उचललं, हे बघणं आता फार महत्वाचं राहील. जे मात्र ज्योत्स्ना, ही 15 ते 20 मुलं कुठली होती आणि ही तक्रार पोलीस स्टेशनला कशी गेली? मुलांच्या पालकांनी तक्रार केली की या व्हिडिओ नंतर पोलीस सक्रिय झाले? या व्हिडिओ नंतर सुरुवातीला असं झालं की जे आहे त्याने त्या मुलांना डांबून ठेवलं आणि त्याच्यानंतर गोंधळ उडाला. कारण आज जी डांबून ठेवलेली मुलं जी होती पीडित, त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि ते मदतीसाठी हाक मारू लागले. आणि त्यानंतर जो आहे तो लोकांना हा प्रकार लक्षात आला. मात्र तेवढ्याच लोकांना त्या मुलांना वाचवता पण येत नव्हतं. आणि मग ह्या माणसाने जे आहे ते मानसिक रुग्णाने त्याने स्वतः व्हिडिओ बनवून व्हायरल केला आणि त्याच्यानंतर हा प्रकार जो आहे तो उघडकीस आला. मात्र ज्यावेळेस मदतीसाठी ती मुलं जेव्हा आरडाओरडा करत होती तेव्हा मात्र हे कळत नव्हतं की नेमकं ही मुलं एक आग लागण्याची घटना आहे की नेमकं दुसरं काय आहे त्याची घटना आहे. याचे जे आहे ते लवकर बघ्यांना कळत नव्हतं नेमकं काय झालं. मात्र जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा मात्र पोलिसांना सुद्धा बचाव कार्य करताना थोडासा अडथळा आला की नेमकं हे कळत नव्हतं की हे कोण करून आणतंय. मात्र पोलिसांनी त्यांची सजगता आणि सतर्कता दाखवून जे आहे ते पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. मुलांना त्यांना सुटका केलेली आहे. मात्र हा व्हिडिओ जो आहे तो त्या माणसाला पकडण्याच्या आधीच त्याने व्हिडिओ व्हायरल केला होता. जगदीश, ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले राहा. आपल्यासोबत मानसतज्ञ शैलेश उपाध्याय जोडलेले आहेत. शैलेश, हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मानसिक रुग्ण असलेल्या रोहित आर्य यांनी 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलेलं आहे आणि डांबून ठेवलं होतं. आता त्याची सुटका झालेली आहे. मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. ॲब्सोल्युटली, धक्कादायक तर आहेच आणि समाजाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित पण नाहीये. पण त्यांनी असं का केलं किंवा काय करायची त्याला गरज पडली? जर तुमच्याकडे असं तुम्हाला दिसतंय की तो मानस रुग्ण आहे आणि मनोपचार काय घेत आहे नाहीये त्याची डिटेल्स आपल्याला माहिती नाही, पण त्याच्या मागे त्याचं विचारसरणी काय आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस रुग्णांची वेगवेगळी विचारशक्ती असते की रॅशनली समाजाच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल असं नसतंच कधी. बऱ्याच वेळेस ते त्यांच्या स्वतःच्याच असे दुनियेत एक भ्रमिष्ट दुनियेत असतात. म्हणून ते त्यांना कळत नाही की ते चुकीचं करतायत की बरोबर करतायत, याचंही त्यांना बऱ्याच वेळेस भान नसतं. तर असं काही त्याच्या विचारसरणीमध्ये, त्याच्या ज्याला आम्ही डिल्युजनल सिस्टम म्हणतो, एक विचारसरणी वेगळी होती मनोरुग्णाची, त्या विचारसरणीमध्ये काय आहे असं तर नेमकं आपण त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला जाणून घेता येईल किंवा त्याची चाचणी व्यवस्थित तपास झाल्यावर आपल्याला ते बघता येईल. पण समाजाच्या दृष्टिकोनातून हे कृत्य आपल्याला चुकीचं दिसतं आणि धक्कादायकही दिसतंय. जी, तोच खरा प्रश्न आहे शैलेशजी. तो मानसिक रुग्ण असून सुद्धा 15 ते 20 मुलांना गोळा कसा करू शकतो आणि डांबून कसा ठेवू शकतो? आणि हे असं जर तो करत असेल तर हे समाजासाठी भयंकर आहे. काय असतं बघा, बेसिकली मानसिक रुग्ण आणि मानसिक आजार याच्याबद्दल आपल्या समाजात आणि आपल्यातही बरेच मिसकन्सेप्शन असतात. एका ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की अरे हा मानसिक रुग्ण आहे, मग याला एवढी इंटेलिजन्स आणि अक्कल कुठून आली की यांनी 15-20 मुलं जमा केली, त्यांना ठेवलं, त्यांना 2-4 दिवस जे काही केलं, ही कुठून आली? तर आपला सरळ साधा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. पण कसं असतं की मानसिक रुग्ण आणि मानसिक आजार आणि इंटेलिजन्स एखाद्या माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची लोकांशी बोलण्याची कुवत, ओके, बुद्धिमत्ता ही वेगळी असते आणि आजार हा वेगळा असतो. आजारामध्ये लक्षणं असतात. कशी लक्षणं असतात? साधारणतः आपल्याला मनोरुग्ण काय दिसतो समाजामध्ये? रस्त्यावर चालणारा, ज्याचे कपडे फाटके आहेत, ते ज्याचे कपडे घाण झालेले आहेत, ज्याचे केस वाढलेले आहेत, तो रस्त्यावरचा कुठेही खातो, काहीही करतो, ही कल्पना आपल्या सगळ्यांमध्ये मनोरुग्णाची असते. हा मनोरुग्णाचा एक प्रकार झाला. दुसरी बरेच मनोरुग्ण
दिसायला बोलायला सगळे चांगले असतात, म्हणजे व्यवस्थित कपडे घालणार, समाजात व्यवस्थित वावरणार, इथून कुठे जायचे ते व्यवस्थित करणार, ट्रॅव्हल करू शकणार, बोलू शकणार, पण त्यांच्या मनामध्ये एक विशिष्ट घर केलेलं असतं, ज्याला आम्ही डिल्युजन म्हणतो, ज्याला शंका कुशंका म्हणतात. म्हणजे त्या शंका कुशंकामध्ये त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण केलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचं असं विश्व झालेलं आहे की अरे जगात काहीतरी कॉन्स्पिरसी चाललेली आहे आणि ह्या कॉन्स्पिरसीच्या थ्रू लोकांना वेगवेगळं बनवण्यात येते. म्हणजे माझ्याकडे एक असा पेशंट होता की त्याला असं वाटायचं की आपल्या सगळ्या पृथ्वीवर एक मोठी चकती ठेवलेली आहे आणि त्या चकतीनुसार त्याला ऍक्टिव्हेट केलं की माणसाला कुत्रे बनवतात. बरं. आणि असेच कुत्री बरंच इकडं उदयास आलेले आहेत. म्हणजे हा आता तुम्ही आम्ही जर जेव्हा विचार केला तर हे शक्य आहे का? अशक्य आपल्याला वाटतं, पण त्याला हे खरं आणि शक्य वाटायचं आणि त्याच्या बाबतीत त्याला मेसेजेस येतात असंही त्याला वाटायचं. ओके, आता हे त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला हे लक्षात येतं की त्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे. पण अदरवाईज हा मनुष्य चालायला, बोलायला, फिरायला, वागायला, जेवायला व्यवस्थित वाटायचा, पण एक भ्रमाच्या जगात तो जगत होता आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते खरंच होतं. तसं आता ह्या व्यक्तीचं मुलांच्या बाबतीत असा काही भ्रम आहे का आणि त्या भ्रमाच्या पोटात त्यांनी काही केलेलं आहे का किंवा अजून काही कारण आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. ठीक आहे. शैलेश उमाटेजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात. ज्योत्स्ना, यांनी किती वेळापूर्वी या सर्व मुलांना आतमध्ये डांबून ठेवलं होतं? किती वेळ झालेला मध्ये असा? 3:30 साधारण जे आहे ते 3:30 वाजता जे आहे ते हा प्रकार जो आहे तो समोर आला, उघडकीस आला. मात्र आपण बघतोय की साधारण अर्ध्या तासापेक्षा पण जास्त, म्हणजे जेव्हा पोलिसांना कळालं, जेव्हा माहिती मिळाली तेव्हापासून जे आहे साधारण 30 ते 40 मिनिटात पोलिसांनी जे आहे या सर्व मुलांची सुटका केली. मात्र हा प्रकार म्हणजे त्याने त्या मुलांना एकत्रित कसं केलं, एकत्रित करून त्याने त्या मुलांना म्हणजे वेठीत कसं काय धरलं, हे फार महत्वाचं आहे. कारण तो माणूस जो आता सध्या बोलतोय, मानसिक रुग्ण सांगतो, म्हणजे कळतंय की तो मानसिक रुग्ण आहे, पण तो तसं जनरली बोलायलाच आपल्याला एकदम नॉर्मल वाटतोय. कोणी त्याच्याशी बोललं असतं, काही वेड्यासारखा तो वागणारा किंवा अगदीच काही त्याच्यावरती परिणाम झाला असं दिसून येत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी या 15-20 मुलांना जे आहे ते एकत्रित कसं आणलं आणि त्याने डांबून ठेवलं आणि अशा प्रकारे डांबून ठेवलं की म्हणजे जवळपास 15 पेक्षा जास्त मुलं जी आहेत ती एकाच जागेवरती अडकली होती आणि ते घाबरले होते. त्याने नेमकं त्यांना कोणत्या म्हणजे शाब्दिक धमकी दिली होती का काही कुठले शस्त्र वगैरे त्यांच्यावरती उगारले होते, हे बघणं फार महत्वाचं राहील. कारण जे घाबरलेली मुलं आहेत त्यांची सुद्धा आता पोलीस चौकशी करतील की नेमका हा प्रकार कसा घडून आणला. पोलीस जे आहेत त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही जे आहे तो सुद्धा तपासत आहेत. कारण हा माणूस नेमका तिथे कसा पोहोचला, त्याने आतमध्ये
त्या आरके स्टुडिओमध्ये जाऊन त्याने नेमकं त्या मुलांना जे आहे ते कसं वेठीस धरलं, त्यांच्याशी नेमकं त्याने वेठीस धरण्याच्या पूर्वी काय असा संवाद साधला, हे सगळं फार बघणं महत्वाचं आहे. कारण या संपूर्ण प्रकरणात आपण बघतोय की कुठे किडनॅपिंग असा प्रकार दिसतच नाही. उघडपणे एक माणूस जो आहे तो एखाद्या मॉलमध्ये जातो आणि मॉलमध्ये जाऊन जे आहे तो एखाद्या ठिकाणी सरळ जे आहे ते त्या मुलांना अडकवतो. म्हणजे हा प्रकार जो आहे तो अगदी दिसताना अगदी सामान्य वगैरे दिसतोय, मात्र प्रकार त्याने ज्या इंटेन्सिटीने केला, म्हणजे ज्या प्रकारे हा प्रकार घडवून आणलाय, त्यामुळे हे असं दिसतंय की ह्या माणसाने प्री प्लॅन केलं होतं. हो, हा काही अचानक केलेला किंवा कोणाच्या तरी रागातून केलेला असं दिसत नाहीये. पण पोलीस हा सुद्धा ज्योत्स्ना, मी पुन्हा तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय. तुम्ही अशाच जोडलेले राहा. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषा कायंदेजी जोडलेले आहेत. डॉक्टर मनीषा कायंदेजी आपल्यासोबत आहेत. कायंदेजी, पवईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एका मानसिक रुग्णानं 15 ते 20 मुलांना एकत्र करून डांबून ठेवलं होतं आणि त्याची सरकारकडे काही डिमांड आहे की माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्या. आता अर्थात पोलिसांनी कारवाई केलेली आहे, मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. नाही, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे की आणि नशीब तिकडे पोलिसांनी पटकन जाऊन हे सगळं, आणि आमचे आमदार दिलीप लांडे हे देखील तिथे घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते सुद्धा मला वाटतं आपल्याशी फोन लाईनवर आहेत मगाशी. परंतु हा जो कोण इसम आहे ते पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि धक्कादायक आहे, कोणी मुलांना असं अशा प्रकारे ऑडिशनला बोलवलं, काय झालं नेमकं, कुठे जाहिरात दिली होती, कुठल्या जाहिरातीला यांनी रिस्पॉन्स दिला, या सगळ्याच गोष्टीचा पूर्ण सखोल तपास झाला पाहिजे. जी, मात्र मनीषाजी, 15 ते 20 मुलांना एकत्रित गोळा केलं जातं, आजूबाजूला इतर लोक असतात, समाजाच्या लोकांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली नसेल? नाही, समजा आपण आली पण असेल, परंतु त्यांना काय माहिती ना की हे स्वेच्छेने आले आहेत, डांबून ठेवलंय किंवा कुठलं त्यांना काही ऑडिशन टेस्टसाठी. आता ऑडिशन टेस्टसाठी जाहिराती येतात, लोक तिकडे जमतात, वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतात ऑडिशन टेस्टसाठी. मुलं अर्थात मोठ्या प्रमाणात असतात, परंतु नक्कीच की एकदम याच्यावर काही वक्तव्य करणं कठीण आहे. मला वाटतं पोलिसांनीच याच्यावर वक्तव्य केलं तर अधिक बरं होईल. जी, मात्र आता यावर उपाययोजना काय? जर असे मानसिक रुग्ण असे काही प्रकार करायला लागले तर हे अत्यंत घातक आहे समाजासाठी. उपाययोजना करणं गरजेचं आहे. नाही, निश्चितच आहे, उपाययोजना करायला पाहिजे. परंतु एखादा माणूस मानसिकरित्या विकृत आहे हे काही घटना म्हणजे अगोदरच माहित नसतं. असे अनेक लोक फिरत असतात की जे विकृत आहे, ते काय काय कृती करतात ते एखादी कृती झाल्यानंतर आपल्याला समजतं. परंतु ते वरून नॉर्मल दिसतात किंवा वरून आपल्याला वाटत सुद्धा नाही की हा माणूस असा विकृत असेल किंवा काही. त्यामुळे परंतु निश्चितच हे जे काय घडलं ते अतिशय अयोग्य आहे मुलांच्या जीवाशी. आणि यापुढे जे मुलं खरोखरच होतकरू असतील, त्यांना काही कलेची आवड असेल आणि कुठे ऑडिशनला गेले तर त्यांना पुढच्या वेळेला खबरदारी घेणं गरजेचं आहे. किंवा कोणी मोठे घरातले कोणी व्यक्ती सोबत होते नव्हते, खरं तर म्हणजे प्रसार माध्यमातूनच हा विषय मला समजतोय. परंतु मला असं वाटतं की यापुढे काळजी घेणं आवश्यक आहे. ठीक आहे मनीषाताई, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर अत्यंत धक्कादायक प्रकार पवईमध्ये घडलेला आहे. एका मानसिक रुग्णानं ऑडिशनसाठी 15 ते 20 मुलांना गोळा केला आणि या सर्व मुलांना ओलीस ठेवलं. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि सरकारकडे काही डिमांड केलेली आहे, काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं हवी आहेत, त्यासाठी मी हा सर्व प्रकार केला असं म्हटलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत लगेचच या ठिकाणी कारवाई केलेली आहे. या 15 ते 20 मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे आणि या मानसिक रुग्णाला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. पोलीस आता या प्रकरणी तपास करतायत, या मानसिक रुग्णाची चौकशी करतायत. तर हा रोहित आर्य नेमका कोण आहे ते पाहूयात. रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे. दीपक केसरकर मंत्री असताना आर्यला एका शाळेच्या कामासाठीचं टेंडर हे मिळालं होतं. शिक्षण विभागाकडून शाळेसाठी केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. रोहित आर्य यांनी हा आरोप केलाय. केसरकर मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर आर्यकडून अनेक वेळा आंदोलनं केली गेली. कामाचा मोबदला न मिळाल्यानं रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवलं अशी माहिती आता समोर येते आहे. ज्योत्स्ना आपल्यासोबत जोडलेली आहे. ज्योत्स्ना, या संदर्भात अपडेट माहिती समोर आलेली आहे. त्याला शिक्षण विभागाकडून एक टेंडर मिळालं होतं, मात्र पैसे न मिळाल्यामुळं त्यांनी हा प्रकार केला असावा अशी सुद्धा शक्यता आहे. या संदर्भात माहिती.
अगदी बरोबर आहे. या माणसाला जे आहे त्याने थेट त्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलंय की मला प्रशासनाला काही असे प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची जर मला समाधानकारक उत्तरं नाही मिळाली तर मात्र मी या मुलांना घेऊन जे आहे ते कुठला तरी मोठं पाऊल उचलेल. म्हणजे जर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्याचं म्हणेल तसं जर काम प्रशासनाकडनं किंवा त्याने धमकीच दिलेली आहे असं जर नाही केलं तर मी या मुलांना त्रास देईन, या मुलांना जे आहे मी हार्म करू शकतो, त्यांना संकटात टाकू शकतो, अशा प्रकारची धमकीच याने दिली आहे. त्यामुळे हे स्पष्ट होतंय की त्याला सरकारकडनं आणि एकूणच सरकारपेक्षा प्रशासनाकडनं जे आहे तो निराश आहे आणि प्रशासनाकडनंच त्याच्या काहीतरी पूर्ववैमनस्यातूनच त्याने हे प्रकार जो आहे तो ते पाऊल उचलले आणि त्याने जाणीवपूर्वक हे केलंय. कारण जवळपास या मुलांना बोलवणं, त्यांच्यामध्ये त्यांना अडकवून ठेवणं अशा प्रकारची पूर्ण एक कॉन्स्पिरसी, पूर्ण एक प्लॅन जो आहे तो त्यांनी इथे येण्यापूर्वीच रचलेला होता. त्यामुळे याच्या प्लॅन मध्ये त्याने व्हिडिओमध्ये जसा तो म्हणतोय की मी एकटा नाहीये याच्यामध्ये आणि हा कॉन्ट्रॅक्टर आहे. एकदा थांबवतोय, तुम्ही अशाच जोडलेले राहा. आपल्या सोबत डॉक्टर नीलम गोरे जोडलेले आहेत, शिवसेनेच्या नेत्या. नीलमताई, पवईमध्ये हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एका मानस तज्ज्ञानं शाळेचं टेंडर त्याला मिळालं होतं, काम केलं, त्यांनी पैसे न मिळाले, त्यामुळे त्यांनी काही 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलेलं आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार हा मुंबईमध्ये पवईमध्ये घडलाय. माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलांची आता सुखरूप सुटका केली अशी बातमी केली पाहिली आहे, सुटका केली आहे सुखरूप. तर ती सुटका केलेली आहे, ती चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी संबंधितांचं, मला वाटतं पोलिसांनी सुटका केलेली आहे, तर त्यांनी योग्य काम केलेलं आहे, त्यात शंका नाही. आता असं आहे की हा स्वतः जो माणूस स्वतःला तज्ज्ञ म्हणवतो हाच एक मनोविकृत माणूस दिसतोय त्याच्या वर्तनावरून सगळ्या, आणि अशा प्रकारचं गुन्हेगारी पद्धतीने सूड काढणं दुसऱ्यावरती, या गोष्टी जेवढ्या चिंताजनक वाटतात त्याच्यापेक्षाही जास्त त्या कायद्याचा भंग करणारे आहेत, यात काही शंकाच नाहीये. दुसरं असं की आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या मायानगरीमध्ये, मुंबईमध्ये एखादी जेव्हा माहिती समोर येते त्यावेळेला कशासाठी कोणाला बोलावलेलं आहे याची खातरजमा करणं सुद्धा अवघड होऊन जातं. आणि त्यामुळे या सगळ्याचं जेवढं प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन होईल, कुठल्या गोष्टी कोण करतंय, ते का करतंय, त्याच्याबद्दल काय नियमावली, म्हणजे केवळ पोलिसांचा अंकुश असा भाग नाहीये, आपणच समाजाची काही नियमावली बनवली पाहिजे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लोक ब्लॅकलिस्ट होतील आणि परत परत असे गुन्हे करण्यासाठी त्यांना मोकळं रान मिळणार नाही. परंतु जय महाराष्ट्रांनी ज्या प्रकारे समोर आणलेलं आहे प्रकरण, त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करते. आणि जी मुलं त्यातून आता सुटका झालेली आहेत त्यांना धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन किंवा त्यांच्या जवळचे जे जिवलग असतील त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न करावा, असं मला आवाहन करावंसं वाटतं. त्या मुलांची काहीच चूक नाहीये, त्याच्यात हे कायम सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नीलमताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत इथले स्थानिक आमदार दिलीप लांडे जे जोडलेले आहेत. दिलीपजी, नेमका हा प्रकार काय घडलेला आहे आणि कसा हा प्रकार संपूर्ण उघडकीस आला तुमच्यापर्यंत, याबाबतची अधिकची काय माहिती आहे? महावीर एक इमारत आहे, त्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये 17 मुलांना कुणीतरी असं कोंडून ठेवलेलं होतं आणि शेजारच्या स्लम मधल्या लोकांना तो आवाज आल्यामुळे स्लमच्या एका कार्यकर्त्यांनी तिथल्या रहिवाशांनी मला फोन करून सांगितलं की मामा इकडे काहीतरी मुलं वरडावरडी करतायत, कुणीतरी कोंडून ठेवलेलं आहे. म्हणून मी स्थानिक पोलीस स्टेशनला तशी खबर दिली. स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर सोनवणे म्हणून आहेत, लोकल डीसीपी आमचे जे नलावडे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना तातडीने पाठवलं आणि या मुलांचा जीव पुढे अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आणि रोहित आर्या म्हणून जो आरोपी आहे ज्यांनी हे सर्व कांड घडवून आणलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेत असताना पोलिसांना तो सहकार्य करत नव्हता, म्हणून पोलिसांनी आपल्या पद्धतीने कडक कारवाई करून त्याला ताब्यात घेऊन 17 मुलं सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांचा जीव आता अडचणीत नाहीये, सुरक्षित आहे. अशा पद्धतीने रोहित आर्याला अटक केलेली आहे. जी, मात्र दिलीपजी, हे सर्व 17 मुलांची सध्या मानसिक स्थिती काय आहे आणि यांना कुठलीही इजा झाली नाही अशी माहिती सुद्धा समोर येते. सर्व 17च्या 17 मुलं सुखरूप आहेत? सर्व मुलं सुखरूप आहेत, फक्त घाबरलेले आहेत. इजा कुठली झालेली नाहीये, फक्त घाबरलेले आहेत आणि त्यांना पोलिसांना सूचना दिलेल्या की त्यांना त्या पद्धतीने सुरक्षित ठेवून थोडा वेळ ते घाबरणार नाहीत किंवा सुरक्षित आहे अशा पद्धतीने चर्चा केलेली आहे. जी, मात्र दिलीपजी, पवई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी एक मानसिक रुग्ण इतका मोठा प्रताप करतोय, हे किती घातक आहे समाजासाठी? भयंकर घातक आहे. घातक आहेच, परंतु ही जी इमारत आहे ना थोडी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या शेजारी आहे आणि ही त्याच्या बाजूला कुठली वस्ती नाहीये, छोटीसे स्लम आहे. त्याच्या आजूबाजूला वस्ती नसल्यामुळे हे लवकर लक्षात आलेलं नाही. जी,
आणि दिलीपजी 17 जी मुलं आहेत त्यांचं वयोगट काय आहे? ते काय मी अजून स्पॉटला पोहोचलेलो नाहीये, एकच मिनिटात पोहोचतोय. हा, वस्तुस्थिती सांगितली पोलिसांनी, तोपर्यंत माहिती दिली नाही, बोले सर्व कारवाई करून तुम्हाला कळवतो. ठीक आहे, धन्यवाद दिलीपजी दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल, माहितीबद्दल. तर अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार मुंबईतल्या पवई या ठिकाणी घडलेला आहे. एका मानसिक रुग्णानं 17 मुलांना डांबून ठेवलं होतं आणि त्यांनी सरकारकडे डिमांड केली होती. अशी ही माहिती समोर येते की त्यांनी शाळेचा एक टेंडर घेतला होता, मात्र त्याला पैसे मिळाले नव्हते. दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर त्याने अनेक वेळा आंदोलनं सुद्धा केली होती. त्यानंतर त्यांनी या सर्व 17 मुलांना डांबून ठेवलं होतं, मात्र पोलिसांनी सर्वच्या सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आहे. मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तर ही प्रतिक्रिया आपण या मनोरुग्णाची बघितलेली आहे. डांबून ठेवलेली सर्व मुलं आता सुखरूप आहेत. या मनोरुग्णानं धमकी दिली होती व्हिडिओ बनवून, त्यानंतर हा प्रकार पोलिसांच्या नजरेस आला आणि पोलिसांनी या सर्व 17च्या 17 मुलांची सुखरूप सुटका केली आहे. अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले. ज्योत्स्ना, पोलीस प्रशासनासोबत काही बोलणं झालेलं आहे का? आता पोलिसांकडून या प्रकरणी कशी चौकशी सुरू आहे? जगदीश, आपण बघतोय की आता जी माहिती मिळाली आहे पोलीस सूत्रांकडनं, त्यानुसार 17 मुलं आणि एक ज्येष्ठ नागरिक आणि एक साधारण 30-40 वयोगटाचा एक माणूस जो आहे, असं एकूण 19 जणांना जे आहे ते ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. प्रथम पोलिसांनी जे आहे ते वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तो हा जो आरोपी आहे आर्या, हा जेव्हा पोलिसांना बोलण्यामध्ये पण चुकवाचुकी करत होता, पोलिसांना कॉपरेट करत नव्हता, त्यावेळेस मात्र पोलिसांनी जबरदस्ती स्टुडिओमध्ये पोलीस जे आहेत ते घुसलेले आहेत. प्रथम वाटाघाटी प्रयत्न करण्यात आला होता, तो साधारण 1:30ची वेळ असेल आणि म्हणजे पोलिसांना 1:45 वाजता 1:45 पोलिसांना फोन आला आणि घटनास्थळी काही रसायनं आणि एक एअरगन सुद्धा आढळलेली आहे. पोलीस जे आहे त्यांनी संबंधित आरोपीला जे आहे ते अरेस्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर त्याचा फोन सुद्धा जे आहे तो जप्त केलेला आहे. त्याचबरोबर तो जो माणूस दावा करतोय की माझ्यासोबत आणखीन काही लोक आहेत, तर त्या माणसाची संपूर्ण पार्श्वभूमी, की त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, तो नेमका कुठे राहतो, तो या ठिकाणी कसा पोहोचला, या ठिकाणी प्लॅन करताना त्याच्या नेमकं सोबत कोण कोण होतं, या घटनास्थळी ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेस त्याने तिथे येऊन नेमकं काय कोणाशी बोलणं केलं, या घटनास्थळी पोहोचण्याच्या पूर्वी जे स्पॉटवरचे लोक आहेत त्या लोकांशी त्याचं बोलणं चालू होतं का. म्हणजे आपण बघतोय की त्या स्टुडिओमध्ये त्याने ज्या मुलांना ओलीस ठेवलेलं होतं त्या ठिकाणी त्या घटनास्थळी म्हणजे त्या मॉलमधले कोणी लोकांनी त्याला मदत केली आहे का. म्हणजे जसं तो माणूस सांगतो की माझ्यासोबत आणखीन काही लोक आहेत जे मला या संपूर्ण या किडनॅपिंगच्या गोष्टीमध्ये मला मदत करतायत. तर या आर्या नावाच्या आरोपीला, मानसिक रुग्णाला
त्या मॉलमधले कोणी आहेत का त्याला मदत करणारे, हे सुद्धा पोलीस तपास घेत आहेत. त्याचबरोबर ठीक आहे. सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत ते चेक केले जात आहेत. या माणसाने नेमकं हा प्रकार म्हणजे कधी कधी असंही असतं की एक समोर दुसरं कारण करायचं आणि त्याच्यानंतर सांगायचं की मी मानसिक रुग्ण आहे, अशा प्रकारचा सुद्धा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण घटनेकडे जे आहेत एक सामाजिक स्तरावरती जर बघितलं तर अतिशय धक्कादायक आणि अतिशय म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर मात्र हे खूपच आश्चर्यकारक आहेत. कारण एकूण 19 जणांना या माणसाने जे आहे ते ओलीस ठेवलं होतं आणि 1:15 वाजता पोलिसांना हा फोन आला होता. त्याच्या आधीपासून जे आहे त्या या माणसाने साधारण 20 ते 25 मिनिटं झालं हा प्रकार चालू होता की मुलं जी आहेत ती आतमध्ये हाका मारत होती, घाबरलेली होती आणि 17 मुलं, एक वृद्ध नागरिक आहे. आणि एक साधारण 30शीतला माणूस असं एकूण 19 जणांना त्याने ताब्यात ठेवलं होतं. ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर हा रोहित आर्य कोण आहे त्यावर पुन्हा एकदा एक नजर टाकूयात. रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे. दीपक केसरकर मंत्री असताना आर्यला एका शाळेच्या कामासाठीचं टेंडर मिळालं होतं. शिक्षण विभागाकडून शाळेसाठी केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत असा त्याचा आरोप आहे. रोहित आर्य यांनी हा आरोप केलाय. केसरकर मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर आर्यकडून अनेक वेळा आंदोलनं सुद्धा केली गेली. कामाचा मोबदला न मिळाल्यानं रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवलं अशी माहिती समोर येते आहे.